जय हरी. एकादश स्कंध भाग 144. 10व्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहत आहोत की अद्वैतच खरं. आता ते कसं, तर अनेकातून एकाकडे जाणं, विभक्तामध्ये अविभक्त शोधणं, भेदामध्ये अभेद अनुभवणं आणि विशेषामध्ये सामान्याची सत्ता बघणं, हे अभेद अनुभवणं. आणि आता हे कसं आहे, तर हे ज्ञानाच्या प्रगतीचं लक्षण आहे. अर्थात नाना प्रकारच्या प्राण्यांमध्ये जिवंतपणे वावरणारं चैतन्य एकच आहे. इतकंच नाही तर आपल्या हृदयात देखील तेच विलसत आहे, असं अगदी आतून अनुभवास येणं म्हणजे आत्मसाक्षात्कार होय. याचं वर्णन नाथ महाराज इथे करतात की अहंकारानं जीवाला वेगळेपण येतं. त्याच्या अंतःकरणात सत्व रज तमांचा धुमाकूळ माजतो. त्यामुळं त्याला अनेकत्वाचा भ्रम होतो. काय होतो? भ्रम होतो. आरशामध्ये आपणच आपल्याला दुसरेपणानं पाहतो. त्याचप्रमाणे अविद्येच्या योगानं मी खरा आणि इतर जीव वेगळेपणानं खरे असं माणसाला वाटतं. वास्तविक सच्चिदानंद परमात्मा आत्मरूपानं चराचरामध्ये पसरला आहे. मूळ एकच एक स्वरूप जीवाच्या अविद्येमुळं त्याला अनेकपणानं दिसतं. म्हणजेच ऐक्यरूपानं असणारी सृष्टी देहबुद्धीच्या अनुभवानं द्वैतपणानं दिसू लागते. फरक करायचा तो सृष्टीमध्ये करायचा नसून आपल्यामध्येच करायचा. अर्थात आपण म्हणतो ना, जशी दृष्टी तशी सृष्टी. तर आपल्या ज्ञानाची म्हणजे अर्थात अनुभवाची कक्षा जसजशी व्यापक होत जाईल तसतसं उपाधीशी झालेलं तादात्म्य कमी कमी होत जाईल. आता आपण काय करतो, हा उपाधीचा संबंध लावून घेतलेला आहे आपण. मग ते जर कमी कमी होत गेलं तर मग आपल्याला काय होईल, तादात्म्य हे कुठेतरी हवंच. ते उपाधीशी संपून ईश्वराशी होऊ लागलं की जीवाची परतंत्रता आपोआप कमी होते. जोपर्यंत अनेकदा भासते तोपर्यंत आपलं करते पण खरं वाटतं. पण खरं करते पण ईश्वराचं हा निश्चय झाल्यावर दृश्य विश्वामध्ये एकच सत्ता खेळते असा अनुभव येतो. त्यात मीपणा जिरला की मग एका परमात्म्य स्वरूपा वाचून दुसरं कशाचंही भान उरत नाही. आता बघा, आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी सण समारंभ असतात. महालक्ष्मीचं उदाहरण घ्या, गौरी गणपतीचं. तर डेकोरेशन वगैरे करतो आपण, इतके सगळे पदार्थ करतो. आणि हळदी कुंकाला कोणी आलं आणि म्हणाले, वा वा काय सुंदर महालक्ष्म्या मांडल्या हो तुम्ही. अहो मग काय, माझी चॉईस होती, मी हे असं केलं. आणि हे साड्या पण खूप छान नेसवल्या. अहो माझीच चॉईस होती, ती नेसवल्या तिने पण चॉईस माझी होती, मी केलं म्हणून झालं. हे काय असतं, तर ही उपाधी मी केलं, माझ्यामुळे आहे, मी छान आहे. पण इथेच जर आपण सगळं छान करत असताना विचार केला की काय महालक्ष्मी ग्रेट आहे गडे, आपल्याकडून किती छान करून घेते. आणि हे महालक्ष्मीला असं पाहिजे म्हणून ते या पद्धतीने करून घेतल्या जात आहे. मी म्हणजे काय, मी एक निमित्त आहे. बरं ठीक आहे, हिनी जरी केलं तरी ही पण परमात्म्य स्वरूपच आहे, यांनी केलं तेही परमात्म्य स्वरूपच आहे, हा मध्ये मध्ये करतोय तोही परमात्म्य स्वरूपच आहे. असं जर वाटायला लागलं तर मग तिथे मीपणा आपोआप जिरल्या जातो. मग लक्षात येतं की दृश्य हा भ्रम आहे. आता ते कसं, तर अनुभवाच्या सगळ्या प्रकारांमध्ये जे कायम टिकतं ते सत्य, तर जे तसं टिकत नाही ते असत्य. सत्याला सत्य मानून चालणं हे ज्ञान, तर असत्याला सत्याचं स्थान देणं हा भ्रम. सत्याचं स्थान नसलं म्हणजे भ्रम निर्माण होतो. ज्ञान नसणं म्हणजे अज्ञान होय. म्हणून अज्ञानातून भ्रम निर्माण होतो असं म्हणतात. आता ते रज्जू सर्पाचा जो नियम आहे ते अज्ञान म्हणजे अंधार, अज्ञानातून त्या दोरीला सर्प समजला की नाही, म्हणजे ते काय झालं, भ्रम निर्माण झाला. आणि जेव्हा उजेड आला तिथे
मी काय दोरीला घाबरलो, काय वेडेपणा आहे. मग स्वतःवरच हसणार. पण हे केव्हा? तर भ्रम दूर झाल्यानंतर. आता हे कसं आहे, आपल्या अनुभवांमध्ये गाढ झोपेत दृश्य जग अंतर्धान पावतं. याचा अर्थ असा की इंद्रियांना दिसणारं दृश्य जग पूर्णपणे खरं नाही, पण तेच पूर्ण खरं आहे अशी कल्पना करून वागणं भ्रमात्मक असतं. दृश्याचं खरं स्वरूप न कळल्यानं त्याबद्दल आपण अनेक कल्पना रचून वागतो. म्हणून भ्रम कल्पनेनं भरलेला असतो असं म्हणतात. माया कल्पनामय आहे या म्हणण्याचा अर्थही हाच होय ना. बघा, अंधारात पडलेली दोरी साप आहे की काठी आहे की फुलांची माळ आहे की मोत्यांचा हार आहे, अशा कल्पना मनात येतात. त्याचप्रमाणे सर्व विश्वामध्ये आत्मस्वरूप भरलेलं असता आपलं मन नाना प्रकारची रूप, नाम आणि कर्म कल्पितं. वस्तुतः आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीनं हे सगळं काही विश्व परमात्म स्वरूपच आहे. परंतु तो अनुभव जोपर्यंत नाही तोपर्यंत तत्त्वज्ञानी लोक विश्वाबद्दल नाना प्रकारच्या कल्पना करतात. हा भ्रम नाहीसा होण्यासाठी, त्याच्याशी तादात्म्य होण्यास देहबुद्धी हाच एक अडथळा आहे. काय आहे? देहबुद्धी हाच एक अडथळा आहे. देहबुद्धीनं पोचला जाणारा दृश्य भ्रम कशाने नष्ट होतो? तर भक्तिभावानंच नाहीसा होतो. म्हणून सच्चिदानंद स्वरूप तेवढंच खरं, बाकी आपल्या देहासकट सगळं काही असत्य मानून जो आत्मस्वरूपाला शरण जातो त्यालाच परमानंद प्राप्त होतो. मानवी जीवनात आत्मज्ञानासारखं शुद्ध पवित्र अन्य काहीही नाही. ते हस्तगत होण्यास मीपणाचं बंधन आड येतं. मीपणा गुणमय असतो. आपल्या देहात सत्व रज तम नांदतात. त्यांचा अंमल जोपर्यंत जीवावर चालतो तोपर्यंत भ्रम नाहीसा होत नाही. म्हणून या त्रिगुणांच्या बंधनातून सोडवणूक होण्यासाठी दृश्याची आसक्ती टाकून भक्ती मार्गाला लागलंच पाहिजे. आता बघा, एखादं अगदी साधं उदाहरण, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये जोपर्यंत दुसऱ्यांकडून आपला काहीतरी फायदा आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची आवभगत केली जाते. म्हणजे वाह या नक्की या वगैरे वगैरे. आता पितृपक्ष असेल, आईवडिलांची तिथी असेल आणि त्या मुलीला जर भावानी प्रसाद घेण्यासाठी बोलवलं नसेल आणि ती मुलगी जर समजा परमार्थ मार्गाला लागलेली असेल, तिला अगदी सकाळपासनं माहिती असतं, आदल्या दिवशीपासनं माहिती असतं की उद्या हे आहे वगैरे. ती तर सगळ्यांना ओळखतही असते, परमार्थ मार्गाला लागलेली असल्यामुळे आसक्तीही नसते. पण ज्या दिवशी तिथी असते त्या दिवशी ती मनापासून आईवडिलांचे आभार मानते, मनातल्या मनात नमस्कार करते. कारण आजचा जो सुखमय दिवस आहे तो आईवडिलांच्या संस्कारांनीच भरलेला आहे. त्यांनी जर ही शिदोरी माझ्या पाठीशी बांधलेली नसती, म्हणजे आईवडिलांचं पक्ष वगैरे ते जेवायला जाणं, त्यामध्ये काय आहे? वडा, खीर वगैरे वगैरे ते पदार्थ. बरं, ते पदार्थ खाल्ले तर काय होणार आहे? दुसऱ्या दिवशी निघून जाणार आहेत. ते पोटात कायमस्वरूपी राहणार आहेत का? नाही. पण आईवडिलांनी दिलेले जे संस्कार आहेत ते कायमस्वरूपी जीवासोबत तर आहेतच, पण ते सूक्ष्म देहामध्ये जेव्हा जातात तेव्हा ते सूक्ष्म देहासोबत पुढेही जातात. म्हणजे हा देह जरी पडला तरी तो सूक्ष्म देह पुढे जातो, कारण तो वासनेचा भावनेचा असतो आणि त्यामध्ये ते शुद्ध संस्कार पुढे पुढे नेल्या जातात. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि त्यातून नक्कीच काय होतं परिणाम त्याचा? तर तो जीव हा भगवत स्वरूप होतो. आणि म्हणून त्रिगुणांच्या बंधनातून सोडवणूक होण्यासाठी दृश्याची आसक्ती टाकून भक्तिमार्गाला लागलंच पाहिजे. भक्तिमार्गामध्ये प्रगती होण्यास दृश्याबद्दल विरक्ती आणि गुरुचरणी अनुरक्ती असली पाहिजे. अशा माणसाला परमार्थाची खरी तळमळ निर्माण होऊन साधनात प्रेम येतं. ज्या वस्तूचं चिंतन करावं त्या वस्तूशी तद्रूप व्हावं असा आपल्या मनाचा गुण आहे. म्हणून आत्मवस्तूचं चिंतन करायची सवय लागली
तर ते चटकन तद्रूप होतं. मग त्याला नित्य नव समाधी सुख मिळतं. आणि हे समाधी सुख मिळवण्यासाठी त्याला त्या ईश्वराची माया ही कळते. मग तो काय म्हणतो, त्या ईश्वराची जे माया त्या उपजविले नाना कार्या, जीव संसारी करावया भ्रमूवाया वाढविला. मग आता मला याच्यामध्ये गुरफटायचं का? आई, बहीण, मामा, मामी, आत्या, मावशी, हे नाही नाही नाही, यातून बाहेर निघायचं आहे. कर्तव्य तेवढं करायचं. पण माझ्याशी कुणी असं वागलं म्हणून मी वाईट वाटून घ्यायचं, मग मी त्याचा बदला घ्यायचा, मग हे योग्य नाही. मग मी कुठे एकरूप व्हायचं? तर मी चैतन्य स्वरूपाशी एकरूप राहायचं. तेथे चैतन्य जे प्रतिबिंबिले, कुठे? तेथे चैतन्य जे प्रतिबिंबिले, तेची जीवपणे वाच्य झाले. जेवी थिल्लरी चंद्रबिंब बुडाले, दिसे नाथिले मूर्खासी. मूर्खच म्हणतो, अरे रे रे रे, चंद्र बुडाला, चंद्र बुडाला. खरा चंद्र बुडतो का? नाही बुडत. दीपी दीपू एकवटला. 2 वाती असतात, त्यामध्ये तेल टाकलेलं असतं आणि जेव्हा ती ज्योत प्रज्वलित केलेली असते तेव्हा दीपी दीपू एकवटला, मिळणी एकुची होऊनी ठेला, तैसा वृत्तीचा लयो झाला, निर्व्यंग पावला निज सुख, निर्व्यंग पावला निज सुख. बघा, आपल्याला व्यंग बघण्याची नेहमीची सवय असते ना, म्हणून निर्व्यंग म्हणताना आपली जीभसुद्धा कुठेतरी रेंगाळल्या जाते. आता दीपी दीपू एकवटला, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला या जीवाला शिवाशी एकरूप करायचं आहे. आणि म्हणून त्याच्याशी ऐक्य साधण्यासाठी सातत्याने त्याच्यात चिंतन, मनन, निधिध्यासन, स्मरण, नामस्मरण याच्यामध्ये जर आपण राहिलो तर आपली वृत्ती ही लय पावते. मग आपली वृत्ती ही प्रपंचामध्ये राहत नाही, आसक्तीमध्ये राहत नाही. देहादिक जे आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भावच राहत नाही. कारण का? आमचं मन हे चैतन्याच्या, गोपिका म्हणाल्या की नाही, आमच्याकडे एकच मन होतं आणि ते मन श्रीकृष्ण घेऊन गेला. आमचं श्वास तो श्रीकृष्ण घेऊन गेला. म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये वृत्तीचा लय झाला. हे कुणाकडून शिकायचं? तर या गवळणींकडून शिकायचं. आणि मग जेव्हा वृत्तीचा लय होतो तेव्हा काय होतं? निर्व्यंग पावला निज सुख. व्यंग कोणतंच राहत नाही. आणि व्यंग पूर्णपणे लोपल्यानंतर काय प्राप्त होतं? तर ते निज सुख प्राप्त होतं. 10व्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला या समाधी सुखापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. फक्त आपण काय करतो त्यानुसार आहे. म्हणून आमच्या 24 तासामध्ये निदान मुद्दाम वेळ काढून तरी आत्मवस्तूचं चिंतन करायची सवय लागली तर ते चटकन मन तद्रूप होतं आणि मग त्याला नित्य नव समाधी सुख प्राप्त होतं. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स, हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.